सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 137 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या तुझी माझी जोडी आणि मराठी चातुर्यकथा या दोन्ही चॅनलला भेट द्यावी. आता वॉर्ड बॉय मिठाई घेऊन आला आणि कुणालने पहिली मिठाई अर्जुनच्या तोंडात घातली आणि म्हणाला, हार्टली काँग्रेस अर्जुन फॉर बेबी बॉय. तसा अर्जुन म्हणाला थँक्यू आणि अर्जुननं सुद्धा कुणालला मिठाई भरवली. मग अर्जुन हसतच मिठाई घेऊन आत आला आणि तन्वीच्या तोंडात घालणार इतक्यात सिस्टर म्हणाली, मिस्टर देसाई, अहो त्यांना नका चारू मिठाई, बाळाला त्रास होईल. अर्जुन म्हणाला, ओके, पण थोडं तरी चालेल ना. असं म्हणून त्यानं तिला थोडीच मिठाई भरवली. रियाला सुद्धा चारली आणि सिस्टरला सुद्धा दिली. आणि आता अतुलने अर्जुनला फोन केला आणि म्हणाला, सर, मी तुम्हाला किती मेसेज केले, कॉल केले, पण तुम्ही रिप्लाय का नाही दिला? आज पण मॅडम सोडत नव्हत्या वाटतं नवऱ्याला. तुम्ही अजून बेडरूम तरी उघडली की नाही? अर्जुन म्हणाला, नाही. आणि पुढचं काही बोलण्या अगोदरच अतुल डोळे मोठे करून म्हणाला, सर, 1 वाजले आहेत आणि अजून तुम्ही बेडरूममध्येच? अहो काही कळतं की नाही? अर्जुन म्हणाला, ए डफर, लिसन टू मी. अरे मी बेडरूममध्ये नाही, हॉस्पिटलमध्ये आहे. ऑफिसला येत होतो आणि तन्वीच्या पोटात दुखायला लागलं. आणि अतुल सिरियस फेस करत म्हणाला, ओ आय सी. सर, एव्हरीथिंग फाईन ना? अर्जुन म्हणाला, अतुल, काँग्रेस टू मी. मी बाबा झालो. आणि अतुल आनंदाने ओरडत म्हणाला, वाव, दिस इज व्हेरी व्हेरी बिग गुड न्यूज सर. पण काय झालं? ही अर्शी, ती का तो? अर्जुन म्हणाला, छोटू टायगर. आणि अतुल उड्या मारत म्हणाला, ओ वाव, आता तर ही खूपच मोठी ब्रेकिंग न्यूज आहे सर, आत्ताच देतो न्यूजपेपरमध्ये आणि मीडियामध्ये. अर्जुन म्हणाला, वेट. अतुल नको. तो म्हणाला, का सर? अरे हॉस्पिटल बाहेर मीडिया जमा होईल आणि गोंधळ घालतील. मला ही न्यूज आताच पब्लिक नाही करायची. तनू घरी गेल्यावर सांगू. पण सर ऑफिसमध्ये तरी सांगतो ना. ओके, ते कर आणि स्वीट पण वाट आणि सगळ्यांना सांग की या महिन्यात बोनस मिळणार. तसे सगळे खुश होतील आणि बेबीला ब्लेस करतील. अतुल हसून म्हणाला, आणि सगळे म्हणतील दरवर्षी अर्जुन सरांच्या घरी असंच एक न्यू बेबी जन्माला यावं, म्हणजे त्यांना बोनस मिळेल. अर्जुन हसला आणि म्हणाला, शटअप अतुल, सांगितलं ते कर. ओके सर, आता ट्रक भरून मिठाई मागवतो. अर्जुन म्हणाला, अख्ख्या मुंबई शहराला वाटशील की काय मिठाई? डफर, सगळेच काही माझ्या जवळची माणसं नाहीत. जी आपले आहेत त्यांना फक्त दे. अतुल म्हणाला, सर, अशा वेळी तर शत्रूला सुद्धा मिठाई चारली पाहिजे. अर्जुन म्हणाला, अशा वेळीच काय, मी कोणत्याच वेळी शत्रूचे लाड नाही करत. मी त्यांना माती चारणं पसंत करतो आणि शत्रूला फक्त टेन्शन देतो, मिठाई नाही. कारण कडू तोंड असणाऱ्यांना मिठाईसुद्धा कडूच लागते. अर्जुन सर होते ते, जो आपला शत्रू आहे आणि पुन्हा तो मित्र झाला तरी त्याच्यावर तो कधीच विश्वास ठेवत नव्हता. शत्रू तर शत्रूच, तो कधीच मित्र होऊ शकत नाही असं त्याला वाटायचं. आणि अतुल मनात म्हणाला, मी पण कोणाला समजावत बसलोय. अर्जुन सर हे उंटासारखे तिरकेत चालणार, सरळ कधी चालणारच नाहीत. एकदा पंगा घेतला की तो आयुष्यभरासाठी कन्फर्म. आयुष्यभरासाठी कशाला, 7 जन्मासाठी कॉन्ट्रॅक्ट केल्यासारखे पंगा घेतात. एनिवे सर, तुम्ही ऑफिसला कधी याल? मला काही सिग्नेचर हवे आहेत. अर्जुन म्हणाला, टुडे इज नॉट पॉसिबल. शक्यतो उद्या सकाळी येईन किंवा दुपारी फक्त तासभर येईन. जे काही असेल ते करून घे. तनूला अजून काही दिवस हॉस्पिटलमध्येच ठेवावं लागणार आहे आणि मला सगळं फोकस तिच्याकडे करायचं आहे. अतुल म्हणाला, ओके सर, बट हाऊ इज बेबी? बेबी कसा आहे, कोणासारखा आहे? अर्जुन हसून म्हणाला, ज्युनियर अर्जुन. अतुल घाबरत म्हणाला, ओ नो, सेम टू सेम. तितकाच अँग्री? अर्जुन हसून म्हणाला, डोंट नो, बट आय होप की तो माझ्यासारखाच अँग्री हसावा. आणि अतुल मनात म्हणाला, कशाला तुमच्या इतका अँग्री? तुम्ही एकटे काही कमी आहात का? मग अर्जुननं फोन ठेवून दिला. अतुलनं सगळ्या स्टाफमध्ये जाऊन ही अनाऊन्समेंट केली आणि म्हणाला, गुड न्यूज आहे की अर्जुन सरांना मुलगा झाला आहे. हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद झाला. अतुल पुढे म्हणाला, आणखीन एक गुड न्यूज आहे जे ऐकून तुम्हाला आणखीन जास्त आनंद होईल. आणि ती गुड न्यूज ही आहे की सरांनी या महिन्यात तुम्हा सगळ्यांना बोनस दिलेला आहे. आणि हे ऐकून अख्ख्या स्टाफला तर फार आनंद झाला. सगळे आनंदाने उड्या मारायचेच तेवढे राहिले होते. आणि आता अर्जुन घरच्या नोकरांना सुद्धा असाच बोनस देणार होता, मिठाई वाटून. कारण त्याच्या बाबांनी सुद्धा जेव्हा अर्जुनचा जन्म झाला तेव्हा असंच सगळ्यांना बोनस दिला होता. तोच दिवस आज पुन्हा रिपीट झाला आहे असं वाटत होतं. आणि अर्जुनने हॉस्पिटलमधून सोडल्यानंतर तन्वी आणि बेबीचं स्वागत करण्यासाठी पूर्ण घराला सुद्धा रोषणाई करायला सांगितली. आता हॉस्पिटलमध्ये काही दिवस गेले. तन्वीला उठता बसता येत नव्हतं.
रिया जमेल तेवढं करत होती आणि सिस्टर तर होतीच तिच्या जोडीला. अर्जुनसुद्धा यायचा, बेबीला घ्यायचा, तन्वीला खाऊ घालायचा, मग पुन्हा ऑफिसला जायचा, नाहीतर रात्री घरी जायचा, कारण त्याचं काही काम नव्हतं तिथं. पण दिवसातून एकदा तरी हॉस्पिटलमध्ये जायचा तो. आणि आता बेबी जरा मोठे डोळे करून बघत होतं सगळीकडे टक लावून. आणि आज तर तो खूप रडत होता, इतका की रडून रडून लाल झाला होता आणि डोक्याच्या शिरासुद्धा स्पष्ट दिसत होत्या. त्यानं अख्खं हॉस्पिटल रडून रडून डोक्यावर घेतलं होतं. तन्वीनं त्याला छातीशी लावलं तरी तो दूध पित नव्हता. रियासुद्धा खेळवून कंटाळली, खुळखुळा वाजवून कंटाळली, तरी तो कोणाचंच ऐकेना. दोघेही रडकुंडीला आल्या. सिस्टर आली, डॉक्टर आले. कुठे काय दुखत होतं की काय ते पाहिलं, सगळं चेक केलं, पण तसं काहीच नव्हतं, सगळं ओके होतं. पण तरीही ते रडायचं थांबेना. जवळजवळ 15 ते 20 मिनिट त्यानं हा गोंधळ घातला होता. वेळ होती संध्याकाळची 7ची आणि अर्जुन ऑफिसवरून आला. त्यानं गाडी पार्क करून वर आला तर याचा गोंधळ सुरू. आता याचाच टायगर रडत होता हे त्याला कळलं आणि तो थोडी मोठी मोठी पावलं टाकत तिच्या रूममध्ये आला आणि म्हणाला, तनू, व्हॉट हॅपन? व्हाय शी इज क्राईंग? तन्वी रडतच म्हणाली, डोंट नो अर्जुन, सगळं चेक केलं, एव्हरीथिंग इज ओके, पण तो का रडतोय काय माहीत. अर्जुन म्हणाला, तनू तू का रडतेस? ती रडक्या आवाजात म्हणाली, मग काय करू? किती वेळ झालं तो रडतोय, थांबे ना अजून, त्याला रडून रडून काही झालं तर. असं म्हणून हळवी झालेली तन्वी अजूनच रडायला लागली. त्यानं तिच्या डोक्यावर प्रेमानं थोपटलं. मग अर्जुननं त्याचं ब्लेझर काढून फेकलं. शर्टची बटणे खोलून बाह्या मागे मुडपल्या आणि रियाला म्हणाला, गिव मी. रिया म्हणाली, दादा तू काय करणार आहेस? अरे तो दिदींचं ऐकत नाही. अर्जुन म्हणाला, दे तरी बघू दे. मेरा नन्हा शेर, व्हॉट हॅपन बेबी, व्हाय आर यू क्राईंग? असं म्हणून त्यानं ते जवळ घेतलं. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन त्याच्याशी आत्ताच इंग्लिश बोलणार का तू? अरे मराठीत समजेना त्याला, इंग्लिश कधी कळणार त्याला? तो म्हणाला, तनू भाषा इम्पॉर्टंट नाही, इमोशन्स इम्पॉर्टंट आहेत. आणि आत्ता तो जे ऐकेल तेच तो बोलेल, वागेल, करेल. गॉट इट? आता अर्जुननं त्याचा छोटू टायगर हातात घेतला आणि काय आश्चर्य, अर्जुननं त्याला हातावर घेतलं तसं ते त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहायला लागलं. आता दोघेही बापलेक एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून एकटक रोखून बघत होते. ते बेबी पापणीसुद्धा पाडत नव्हतं आणि अर्जुनसुद्धा. त्याच्या कुशीत जाताच ते एकदम शांत झालं होतं आणि तन्वी रिया आश्चर्यचकित झाल्या. अर्जुनचा स्पर्श ओळखून तो लगेचच गप्प बसला. अर्जुन रोज यायचा हॉस्पिटलमध्ये, 1-2 तास त्याला थोडा वेळ घ्यायचाच. आणि तन्वी शॉक होऊन म्हणाली, अर्जुन अरे काय जादू केली तू, लगेचच गप्प बसला तो तुझ्याजवळ. रियासुद्धा म्हणाली, हो ना, आम्ही किती वेळ झालं खेळवत होतो तरी राहत नव्हता. अर्जुन हसून म्हणाला, शेवटी रक्त आहे ते माझं, ते तुमचं कोणाचं नाही ऐकणार, फक्त त्याच्या बापाचंच ऐकणार. आणि तन्वी गालात हसली आणि म्हणाली, अर्जुन ते तर आहेच, पण ते रक्त खूप तापड दिसते त्याच्या बापापेक्षा. अरे शिरात आणून रडत होता, किती घाबरले होते मी. याला काय झालं होतं कुणास ठाऊक. अर्जुन म्हणाला, तनू तूच माझ्या टायगरला त्रास दिला असशील किंवा लवकर लक्ष दिलं नसशील म्हणून तो चिडला तुझ्यावर. पण आता मी शांत केला आहे, घे आता. त्यानं तिच्या कुशीत त्याला ठेवला आणि मग तन्वी त्याच्यावर प्रेम करू लागली आणि ते हाताच्या मुठी चोकत होता. तनू शी इज हंग्री, त्याला भूक लागली ना, तू त्याला फिडिंग दे ना. तन्वी म्हणाली, मग तू जा बाहेर. तो म्हणाला, व्हाय, मी कुणी परका आहे का? तन्वी म्हणाली, अर्जुन तू परका नाहीस, पण रिया आहे ना इथे, तिच्या देखत कसं वाटतं? अर्जुन हसून म्हणाला, ओ आय सी, ओके, मग मी तिला सांगतो बाहेर जायला. आणि तो तिला सांगणार इतक्यात ती हसून बाहेर गेली सुद्धा. अर्जुन म्हणाला, स्मार्ट आहे की नाही माझी बहीण, आता दे त्याला दूध. ती म्हणाली, अर्जुन तुझी पण हेल्प लागेल. ओके टेल मी काय करू? मग तिनं सांगितलं तसं अर्जुनने त्या बेबीला पकडलं. आधी ती थोडी लाजली अर्जुन होता म्हणून, पण काही नाही नंतर वाटलं. बाळ दूध प्यायला लागलं. तिची लाज कमी झाली अर्जुनसमोर, कारण ती आता फक्त त्याची बायको नव्हती, एका बाळाची आईसुद्धा होती. आणि एक आई आपल्या बाळासाठी कधीच कोणताच संकोच बाळगत नसते. मग ते रडून रडून दमलेलं बाळ दूध पीत पीत शांत झोपलं, एकदम निवांत. आणि तन्वीनं सुटकेचा निश्वास सोडला आणि म्हणाली, अर्जुन तू आलास म्हणून बरं झालं बेबी, नाहीतर माझं तर डोकंच दुखायला लागलं होतं याचं रडणं ऐकून. अर्जुन म्हणाला, ओके, पण आता मी निघू? ती म्हणाली, ए नको ना बाबा, ते पुन्हा उठून रडायला लागलं तर? मला तर भीतीच वाटते, रात्री उठलं तर? तो म्हणाला, ओके, मग थांबू का मी रात्रभर? रियालासुद्धा तेवढंच रिलॅक्स फील होईल, ती घरी जाईल. तन्वी म्हणाली, ओके. मग अर्जुननं रियाला घरी पोहोचवण्याची व्यवस्था केली. ती घरी गेली
अर्जुन तिथंच थांबला, पण त्याला झोप येत नव्हती. तन्वी आणि बेबीसाठी तो सावध झोपत होता. तिला या कुशीवरून त्या कुशीवर होता येत नव्हतं. पाठ अखडून दुखत होती. तिचे टाके दुखायचे, तिला वेदना व्हायची. तिची वेदना पाहून अर्जुन तिला हातात हात देऊन धीर द्यायचा. आणि हे सगळं करताना त्याला संकोच नव्हता वाटत. जोडीला नर्स होतीच. आता तिचे टाके तोडले, तिला डिस्चार्ज मिळाला आणि अर्जुन बेबीला घेऊन गाडीत बसला. तन्वीला पकडून रिया बसली आणि अर्जुननं गिरीशला गाडी आधी त्यांच्या बाबांच्या पहिल्या होम ब्रँचकडे घ्यायला लावली. ते तिथे पोहोचले. ऑफिसचा पूर्ण मेकओव्हर करून टाकला होता. आहुजाचं कुठं नामोनिशाण दिसत नव्हतं. आता सगळे ऑफिसमध्ये आले. अर्जुन त्या बॉसच्या खुर्चीत त्याच्या छोट्या टायगरला घेऊन बसला आणि आताही इतिहासाची पुनरावृत्ती झाली होती. त्याचे बाबासुद्धा याच ऑफिसमध्ये बॉसच्या खुर्चीत अर्जुनला पहिल्यांदा घेऊन बसले होते. अर्जुन खूप मोठा बिझनेसमॅन व्हावा, नंबर 1 पोझिशन असावी त्याची, असं त्यांना वाटत होतं. आणि अर्जुनसुद्धा तसाच सक्सेस झाला होता. आणि अर्जुनचं बाळसुद्धा त्याच्यापेक्षा जास्त यशस्वी बिझनेसमॅन होणार होतं, नो डाऊट. कारण बिझनेसचं हे बाळ कडू देसाई वंशजांना पहिल्या दिवसापासूनच मिळत होतं. तन्वी ते दृश्य डोळे भरून पाहत होती. आज तिला तिचं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद मिळत होता. तिला अर्जुनला त्या खुर्चीत बसवायचा होता बॉस म्हणून. आणि आता बाबांच्या आत्म्याला नक्कीच शांती मिळाली असेल असं अर्जुनला वाटलं. मग पुन्हा ते सगळे घरी आले. घरी तर काय, तिचं जंगी स्वागत झालं. अख्खं घर फुलांनी सजवलेलं होतं. फुलांच्या पायघड्या पसरल्या होत्या. अतुल कुणालसुद्धा ऑलरेडी घरीच आले होते बेबीचं वेलकम करायला. रियानं तन्वीचं बाळाचं अर्जुनचं औक्षण केलं आणि अर्जुनची बेडरूम बेबीसाठी पूर्ण रेडी करून ठेवली होती. भरपूर खेळणी फुगे आणून ठेवले होते तिथं. आणि ही सगळी अरेंजमेंट अतुलशिवाय दुसरं कोणीच करणार नाही याची अर्जुनला खात्री होती. कारण या बाबतीत त्याचं डोकं खूप चालतं. मग तन्वी बेडवर झोपली. अर्जुननं एक सेपरेट दाई ठेवली होती तिची देखभाल करण्यासाठी. तीच तन्वीचा आणि बाळाची देखभाल करत होती. आणि तन्वी बाळ बेडवर झोपत होतं. अर्जुनची रवानगी दुसऱ्या बेडरूममध्ये. आता तन्वीसुद्धा बरी होत होती. बाळही छान बाळसं धरत होतं. ते आता आईबाबांचा स्पर्श ओळखत होतं. अर्जुनची चाहूल लागली की त्याच्या आवाजाच्या दिशेनं बघत होतं. त्यानं हसवलं की हसत होतं. मग आता बाळ 1.5 महिन्यांचं झालं होतं. अर्जुन बरीच रात्र होईपर्यंत त्या दोघांजवळ होता. बाळ तन्वीच्या बाजूला झोपलं होतं आणि थोड्या गप्पा मारल्या. अर्जुन म्हणाला, तनू मी पण झोपतो, तूही झोप. आणि आज तन्वी म्हणाली, अर्जुन इथेच झोप ना आजपासून, आता तुला दुसऱ्या बेडरूममध्ये झोपायची गरज नाही. अर्जुन म्हणाला, आता या बेडवर आपण तिघे कसे मावणार? मला भीती वाटते बेबीच्या शेजारी झोपायची. माझा हात पाय त्याच्या अंगावर पडला तर? ती म्हणाली, असं काही होत नाही. बेबीची आई जितकी बाळाची काळजी करते तितकाच बेबीचा बाबासुद्धा त्याची काळजी करतो, अगदी झोपेत सुद्धा. नाही काही होणार, झोप तू इथेच. अर्जुन म्हणाला, ओके बेबी. तन्वी हसून म्हणाली, त्या बेबी शेजारी झोपायची तुला भीती वाटते आणि या बेबी शेजारी नाही का भीती वाटत? अर्जुन हसला आणि म्हणाला, तनू आता आपलं बेबी आलं मग आपण अजूनही एकमेकांना बेबीच म्हणायचं? ती म्हणाली, येस, कारण आपण एकमेकांचे फर्स्ट बेबी आहोत आणि हे सेकंड. आता दोघांच्याही मध्ये बाळ झोपलं होतं. अर्जुन आणि तन्वी एकमेकांच्या हातावर हात ठेवून झोपले होते.